नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। उमेदवार दिलेला तुम्ही नेमकं ओबीसीच्या नेत्या पंकजा मुंडे देखील महायुतीचे उमेदवार आहेत, तरी देखील तुम्ही बीडमध्ये ओबीसीचाच उमेदवार दिलेला नेमकं का दिलंय, कारण काय? नाही, एक तर पंकजाचा आमचा काय संबंध आहे? ती वेगळ्या पक्षाची आहे, आम्ही वेगळ्या पक्षाचे आहोत आणि आम्ही ज्या ओबीसीसाठी जीवाचं रान करतो, रात्रंदिवस आमच्या अंगावर जेवढे केस असतील एवढ्या शिव्या आम्हाला मराठा समाजाला घातलेल्या आहेत। त्यावेळेस पंकजाताई कुठं होत्या? त्यावेळेस नव्हत्या आणि म्हणून आमचा कॅन्डिडेट आम्हाला कुणाला पाडायचं आणि कुणाला आणायचं याचा काही देणं घेणं नाही आहे। आम्हाला आमचा उमेदवार जिंकून आणायचा आहे आणि आम्हाला लोकसभेत पाठवायचं आहे, म्हणून आम्ही त्यांना उमेदवार दिले। तुम्ही त्यांना विचारा, ओबीसीच्या आंदोलनामध्ये आल्या नाहीत असं आमचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून ते ओबीसी आहेत किंवा नाही त्यांना विचारून घ्या। जर ओबीसीच्या असत्या तर त्या ठिकाणी आंदोलनामध्ये आल्या असत्या। एवढ्या गोर गरीब 18 पगड जातीचं वंजारा असेल, धनगर असेल, माळी असेल, कोळी असेल, हे 12 बोलतेदार असतील, लोहार कुंभार सुतार हे सगळे असतील, यांच्या तोंडातला घास हा मराठा समाज काढू लागला म्हणून आम्ही आरडू लागलो। त्यावेळेस पंकजाताई का आल्या नाहीत? ओबीसी संदर्भात त्यांची भूमिका कशी? ओबीसी संदर्भात पंकजा मुंडेंची भूमिका कशी? आज त्यांना विचारा ना, मला काय माहिती त्यांची भूमिका दिसली कशी? नाही दिसली म्हणजे आमच्या या आंदोलनामध्ये आल्या नाहीत म्हणून याचा अर्थ त्यांना काही ओबीसी विषयी काही देणं घेणं नाहीये। आणि त्यांचं म्हणणं काय आलं की मी 2 समाजामध्ये भांडणं लावायला येत नाही। मग त्यावेळेस आमच्या नेत्याने आम्ही विचारलं की आम्ही कुणाबरोबर भांडणं करायला लागलो, म्हणजे आमच्या आरक्षणाचा आम्ही बचाव करायला लागलो का आम्ही भांडणं करायला लागलो, हे आम्ही त्यांना सुद्धा बोललेले आहेत, सगळं झालेलं आहे। भुजबळ साहेबांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही ही पार्टी स्थापन केली, बीडमध्ये देखील उमेदवार दिले, तर भुजबळ साहेबांचा बीडमधल्या उमेदवाराला आशीर्वाद? अहो, महाराष्ट्रात जिथं आम्ही आमचे उमेदवार उभे आहेत तिथं भुजबळ साहेबांचा आशीर्वाद आम्हाला आहे, कारण भुजबळ साहेबांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही पार्टी स्थापन केलेली आहे।